नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, माझी डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर खूप दिवस झाला व्हिडिओ पोस्ट केला नाही. याचं कारण म्हणजे एकदम एकामागं एक आलेले इव्हेंट्स, जसं की सगळ्यात आधी सियाला स्कूलमध्ये 15 ऑगस्ट निमित्त झाशीची राणी बनवायचं होतं, म्हणजे फ्रीडम फायटर काहीतरी बनवायचं होतं. त्यात भरपूर फ्रीडम फायटर्स होते, पण ती म्हटली की नाही, मला गर्लवालंच फ्रीडम फायटर बनायचं आहे. त्याच्यामुळं तिला फ्रीडम फायटरमध्ये झाशीची राणी बनवलं मी. आणि हेही तिने मला आदल्या दिवशी सांगितलं की नाही, मला बनायचंच आहे म्हणून. माझे सगळे फ्रेंड्स बनतील आणि मीच नाही बनणार, मला बनायचंच आहे म्हणून. मग सगळी ही तयारी जी आहे, घरी जेवढं काही सामान होतं तेच सामानात तिला झाशीची राणी बनवण्याचा प्रयत्न केला. इथं मी माझी ओढणीच जी आहे ती तिला घालून झाशीच्या राणीचा गेटअप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिची जी ओढणी आहे ते भावली वगैरे जे आहे ते तिथल्या तिथंच काहीतरी असं अटॅच करून मी तिला झाशीची राणी बनवलेलं आहे. तर तुम्ही तिथं स्पीच ऐकू शकता. सभी को मेरा प्रणाम। मैं झांसी की रानी लक्ष्मीबाई हूँ। झांसी मेरी जान है। मैं सबकी रक्षा करूँगी। मैं अपनी झांसी किसी को नहीं दूंगी। जय हिंद। व्हेरी हे गुड. जे छोटंसं स्पीच होतं ना, हे देखील तिचं वेळेवरच तयार करून घेतलं होतं. आणि त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी तर नाही, दुपारी माझ्या आई बाबा येणार होते. त्यामुळे आई बाबा येण्याची जल्लद तयारी करून ठेवली होती सियानी आणि तिच्या मैत्रिणींनी नेहमीप्रमाणे. वेलकम होम। वेलकम होम नाना नानी. उधर देख। नाना इथं पण बघ। बघितलं ना. चला आता ते उधर देख आंटी। अरे बापरे, इथं पण आहे बघ. इथं पण आहे। हा, लेक रोग ते कसं करतं. इकडे बघ बेबी. आई बेबी झाली का आता? लहान पेक्षा लहान झाली आई. सियाला लहानपणापासून ही एक सवय आहे की कोणीही मोठे जर घरी आले की त्यांना आधी ती नमस्कार करते. तिला छान वाटतं. काय माहिती ही सवय तिला कशी लागली, पण हे तिला माहिती आहे की कुणी मोठे आले, मोठ्यांना आलं गेलं की जाताना नमस्कार करावा लागतो. ती करत असते. तयारी 2-2 मिनिटाला विचारते कधी कुठे आहे कोणते ते. बापरे. आपले आई वडील गावावरून आले की गावावरून येताना ते नक्कीच आपल्या मुलीसाठी काही ना काहीतरी घेऊन येतातच. पण माझ्या आईबाबांची गोष्ट काही वेगळीच आहे. जसं तुमच्याही आईवडिलांची जशी असेल, जसं की आई बाबा येताना त्यांना किती जरी मी नको म्हटलं तरी ते येताना भरभरून काही काही मला खाण्यासाठी, सियाला आणि केतला खाण्यासाठी घेऊन येतात. प्रत्येकाला माझ्यासारखा अनुभव असेलच की आई वडील गावावरून आले, त्यांना किती जरी काही नका आणू तरी पण ते भरपूर काही काही सामान आणतात. तर माझ्या आई बाबांनी येताना माझ्या गावावरून, कड्यावरून येताना भरपूर सामान माझ्यासाठी खाण्यासाठी आणलंय. तर मी तुमच्याशी शेअर करते काय काय आणलंय. हे आहे ढोकळ्याचं पीठ आहे, म्हणजे ढोकळा प्रीमिक्स. मस्त आपण फक्त कोमट पाण्यात कालवून त्याला ढोकळा बनवू शकतो. मला ना महाराष्ट्राचा कांदा लसूण मसाला खूप आवडतो. इथं हैदराबादमध्ये तो मिळत नाही, त्याच्यामुळं कांदा लसूण मसाला. हिंगाच्या डब्या, त्याचा खूप सुंदर हिंगाचा वास येतो प्रॉपर, त्याच्यामुळे हा मला नेहमी आवडतो, त्यामुळे त्यांनी घेऊन आले. हे आहेत बाजरीचे खारोडे. खाणार आता मी भरपूर. मस्त आईने आणलेत माझ्यासाठी टाइमपास, मिडमिल मधला खाऊ म्हणून खाण्यासाठी. त्यानंतर हे आहेत बाजरीचे पापड. बाजरीचे पापड मस्त आता मी आरामशीर बसून खाणार. त्यानंतर त्यानंतर ह्या आहेत मिरच्या, म्हणजे दही आणि दही आंबट वगैरे अशा ज्या मिरच्या असतात त्या खिचडी सोबत तळून खाल्ल्या जातात, त्या मिरच्या. त्याच्यानंतर ही आहे वाळलेल्या कांद्याची पात, म्हणजे कांद्याची वाळलेली पात, सॉरी. तर ही अशी मस्त तेलामध्ये परतून खायची, छान. मला खूप आवडते, त्याच्यामुळं ही आईने आणली वाळून माझ्यासाठी. त्यानंतर हा आहे गोडा मसाला, आईने बनवला. हा आहे घरचा मसाला. एक मिनिट थांबता का, थोडस शांत बसत. हा आहे घरचा काळा मसाला, घरी आईने दळलेला. त्याच्यानंतर ही आनंद सुपारी, कुठली रुचकर स्वादिष्ट नगरची स्पेशल सुपारी आहे ना, नगरचीच ना. हा, नगरची, अहमदनगरची स्पेशल आनंद सुपारी.
खूप वर्षापासून आम्ही खातो. इतकी मला ही आवडते आणि फक्त तिकडेच मिळते, आपल्या इकडे हैदराबाद वगैरे मिळत नाही. त्याच्यानंतर हे काय गाई, आईने लसूण सुद्धा सोलून आणलंय माझ्यासाठी घरून. तर हा लसूण सोललेला आणि आहेत मुगाच्या शेंगा. खूप वर्षानंतर मी या मुगाच्या शेंगा आज खाणार आहे. तर मला आठवतंय जेव्हा मी या शेंगा लास्ट टाइम खाल्ल्या होत्या तेव्हा मामाच्या शेतातल्या तोडून खाल्ल्या होत्या. त्याच्यानंतर मी या शेंगा आजच बघतेय. त्याच्यानंतर हे कशाचे वडे आई? डाळीचे वडे, कांदा वड्यासाठी. कांदा वडा म्हणजे कांदा वड्याची भाजी करण्यासाठी ही जी वड्यांची भाजी आपण करतो, वाळवलेले वडे, ते वडे भरपूर आईने आणले. मला खूप आवडते ती भाजी, खूप टेस्टी लागते. त्याच्यानंतर हे आहे लिंबाचं आंबट लोणचं. हे जेली सारखं हे आईने घरीच बनवलेलं आहे. इतकं टेस्टी लागतं, इतकं टेस्टी लागतं, खूप भारी. भात वरण सोबत, पोळी सोबत खूप टेस्टी लागतं. म्हणजे मला नाही वाटत हे 2-3 दिवस राहणार आहे, त्याची 2-3 दिवसाच्या आतच आम्ही संपून टाकणार याला. हे आहे त्याच्यात काय, हे काय काय लिंबाचं आहे की आवडायचं आहे ग. त्याच्यानंतर हे काय, ते पेस्ट आहे, लसूण पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट. किती आई असते ना, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून सगळं आणते. सगळं काय ते आईलाच माहित असतं फक्त. हे आहे जवसाची चटणी. मला खूप आवडते आईच्या हातची जवसाची चटणी. मस्त आई जवस खरपूस भाजून त्याची चटणी बनवते. हे कुठले वडे आहेत? ते मुगाच्या डाळीचे. आणि हे ते हरभऱ्याच्या डाळीचे. हे हरभऱ्याच्या डाळीचे वडे, मुगाच्या डाळीचे वडे. बापरे, एवढे एनर्जी कुठून येते या बायकांमध्ये माहित नाही. आपल्या शरीर तर होणार नाही एवढं सगळं. तर मुगाच्या डाळीचे वडे, हरभऱ्याच्या डाळीचे वडे आणि हे बाजरीचे वडे, खारोडे. हे आहेत आमच्या शेतातले डाळिंब, मामाच्या शेतातले डाळिंब. तर मस्त खाणार आता मी. त्याच्यानंतर हे पेरू कुठले काय, पेरू विकतच आणले. विकत आणले आईने. मला आवडतात पेरू, किती मोठे मोठे पेरू आहे. विकत आणले पेरू. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गावरान भाज्या, करडीची भाजी, कढीपत्ता, कॅप्सिकम, जिंजर. बापरे बापरे बापरे, किती काय काय. मी आता नेमकं सुरुवात कुठून करू खायला. ती गावरान मस्त कोथिंबीर, गावरान कोथिंबीर, तिचा सुंदर असा वास येतोय. आळूची पानं, वा, आळूची पानं मस्त वड्या करायच्या आळूच्या. मेथीची भाजी, आणि ती पण सगळी निवडलेली. एवढी जवळजवळ 1 किलो भाजी आहे मेथीची निवडलेली. त्याच्यानंतर वालाच्या शेंगा. आईला म्हटलं होतं आई काही नको आणू, पण गावातल्या वालाच्या शेंगा, मला वालाच्या शेंगांची भाजी खायची आहे. तर या आहेत वालाच्या शेंगा. त्या पण निवडलेल्या, निवडूनच डायरेक्ट आई इकडे आणल्या. त्याच्यानंतर ही आहे, हे आहेत चटण्या, तिळाची चटणी आणि लसणा खोबऱ्याची चटणी, खोबरं लसूणची चटणी, दोन्ही चटण्या. बापरे, याचं झाकण ओढल्यावरच एवढा असा वास दरवळलाय की सांगूच शकत नाही. त्यानंतर हे आहे गावरान गाईचं तूप, घरी बनवलेलं, घरी कढवलेलं. आई बाबांनी, म्हणजे मी, माझी वहिनी, आमचे लेकरं सगळ्यांसाठी नेहमी तूप बनवून ठेवतात घरी. ते त्यासाठी जास्त दूध घेतात, कारण तूप बनावं गावरान गाईचं स्पेशली. त्याच्यामुळे आमच्या चौघींसाठी हे गावरान गाईचं तूपच असतं. आई बाबा खात नाहीत, पण ते आमच्यासाठी राखून ठेवतात. त्याच्यानंतर हे काय ग, गोड लोणचं. अच्छा, ते आंबट लिंबाचं लोणचं, हे गोड लिंबाचं लोणचं. हे आई, हे लिंबू मिरची. नाही, ते नुसतं लिंबाचं आहे. ते नुसतं लिंबाचं आहे. केप्रो मसाला टाकून केलेलं आहे. हो का, वेगळ्या फ्लेवरचं मस्त नुसत्या लिंबाचं तिखट लोणचं. हे आहे माझ्या आजीचं, म्हणजे माझ्या आजोळचं लोणचं, आंब्याचं लोणचं मामीने दिलंय.
हे आहे गवारीच्या शेंगा निवडलेल्या. ही आहे भेंडीची भाजी, भेंडी. एवढे मोठे डब्बा भरून जवळजवळ 2 किलो गुलाबजामुन, जे की मला खूप आवडतात. हे गावरान वांगे. हे आहे मस्त घरचं गावरान गाईचं स्पेशल कडा, घरी बनवलेलं ताक. जे ताक पिण्याची मज्जा म्हणजे हे ताक जे पिल त्यालाच कळते. जेणे पिले मे बी त्यांना माहित असेल. हे आहे मिरची आणि लिंबूचं लोणचं. वाह, काय वास येतोय त्या मिरचीचा सुगंध, खूप सुंदर. हा आहे पोह्याचा चिवडा, कुरकुरीत असा खमंग चिवडा, जो मधल्या वेळेला भूक लागल्यावर आणि घेतलं सियाला खायला आई बाबांनी आणलंय. हे आहे फायनली गावरान गाईचं दूध, 2 बाटल्या भरून. येताना आई बाबा असं भरभरून काही घेऊन येतात. मला नेमकं समजत नाही मी सुरुवात कुठून करू आता खायला. तुम्ही पण सगळेजण मे बी रिलेट करत असाल की आपले आई वडील आपल्यासाठी येताना आपण किती जरी त्यांना नको म्हटलं तरी किती काय 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 घेऊन येतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे मी 2-3 बॅगेतलंच सामान काढलेलं आहे. अजून बाकीचे ज्या बागा दिसत आहेत ना बॅग्स, त्याच्यातून काही नाही तरी अजून निघणार याची गॅरंटी मला मिळायला. म्हटलं आता बस झाला, इथं ठेवायला जागा नाही, आता आपण बाकीचं नंतर काढू. हे आधी आपण आतमध्ये ठेवून देऊ व्यवस्थित पॅक करून. तरी तिकडे खुर्चीवर बेसन काय 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 आणलेलं ते पण सुद्धा आहे. भरपूर गोष्टी आहेत अजून, पण ह्या आईने बनवलेलं स्पेशली. आणि मी म्हणते ह्या सगळ्या गोळा करायला, हे सगळं पॅक करायला, हे सगळं निवडायला आणि एवढा सगळा विचार करून हे सगळं इकडे येऊन पोहोचवायला पण एक वेगळी एनर्जीच लागते, जी फक्त आईमध्येच असू शकते. त्याच्यामुळं हे मला दाखवायचं कारण एवढंच होतं की एक आठवण, मेमरी राहील. आता पुढे जाऊन आई बाबा थकतील किंवा एवढं येऊ शकणार नाही एवढे लांब, तर हे जे आहे हे आठवण म्हणून माझ्यासाठी खूप छान मेमरी बनेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी काढलाय. तुम्ही सगळ्याजणी सुद्धा हे रिलेट करत असाल. जर रिलेट करत असाल तर नक्की मला सांगा. आणि ठीक आहे, पुढचं बघूया. कर बंद. कुरडया मस्त अशा नाजूक छान पांढरे शुभ्र अशा कुरडया. आणि तुम्हाला म्हटलं ना मी का अजून त्याच्यातून काही सामान निघालच, तर काही महत्वाचं सामान त्यातलं मी दाखवते, बाकीचं नाही एवढं दाखवत. नंतर हे आहे आईने केलेले मस्त असे बटाट्याचे पापड. मला बटाट्याचे पापड जे आहेत हे प्रचंड आवडतात, तळून पण आणि असे कच्चे पण खूप छान लागतात. मे बी तुम्ही पण खात असाल असेच कच्चे कधीतरी म्हणून, टाइमपास म्हणून. त्याच्यानंतर हे काय आई, कशाचे पापड? उडदाचे पापड, मूग उडदाचे पापड. मस्त आज खिचडी सोबत मस्त भाजून पापड खाणार. आज रात्री खिचडीचा बेत. आणि त्या तळलेल्या ज्या मिरच्या आहेत, तुम्हाला सांगितलं मिरच्या तळून खात असतात त्या मिरच्या, त्याचाच बेत मी आज करतो त्यामुळे. त्याच्यानंतर या आहेत मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि नाजूक तारेच्या अशा कुरडया. खूप सुंदर कुरडया आहेत या. म्हणजे बघा ना, तुम्हाला जाणवत दिसत असेल की किती पांढरा शुभ्र रंग याचा आणि इतक्या नाजूक आहेत याचे. तार अशी एकदम नाजूक तारीचे आहेत, खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर हे आईनी मला ऑफिसला जायला कधी कधी गडबड होते, त्याच्यामुळं आपण भाजीमध्ये जे मसाले टाकतो वेगवेगळे पावडर्स वगैरे, तर ते न टाकता मला आईने हा मसाले बनवून आणलाय. म्हणजे याच्यामध्ये काय 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 याची रेसिपी थोडक्यात सांगतो, तूच सांग. हा मसाला जो आहे ना, आपण सारखं शेंगादाणे खाऊन कसं आपल्याला असं पित्त झाल्यासारखं होतं ना, तर ह्या मसाल्यामध्ये धने, जिरे, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, कारळं, असं बरंच काही अजून थोडस याच्या भाजीला हे यावं म्हणून डाळ भाजून असं करून टाकले, फुटाणे, बरंच काही टाकलं. असं सगळं नाव मला आठवत नाही काढून. पण हे जर भाजीला आपण कुठल्याही भाजीला जर 1 चमचा जरी टाकलं, बाकीचा थोडा दुसरा कूट टाकला तरी भाजी खूप छान होती. छान वास पण खूप छान. हा हा मस्त असेल. मी नेहमीच आई माझ्यासाठी हा मसाला घरून बनवूनच आणते.
आता परत यूज होईल मला भाजीसाठी. खूप छान होती याच्यामुळे माझी भाजी. म्हणजे खरं तर मला त्यामुळं जास्त एफर्ट्स घ्यावेच लागत नाहीत भाजी करताना. हा मसाला टाकला संपला विषय असं, त्यामुळे खूप इझी काम होतं माझं. त्याच्यानंतर आता हे होतं एवढं सगळं. आता हे उरलेलं आधीचं सामान मी सगळं ठेवून दिलंय. फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये, इकडचं सामान इकडे, वाळवणाचं सामान बॉक्समध्ये वगैरे. तर अशा प्रकारे झालंय ते सगळं संपलं. birthday Nana, happy birthday Nana, happy birthday Nana, happy birthday to you. दीदी हे पण थँक यू सिया. हा आता मी खाऊ? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. तू खाऊ घाल बाबांना. तर अशा प्रकारे जे 2-3 दिवस आई बाबा माझ्याकडे राहण्यासाठी आले होते, तर ते 2-3 दिवस कसे निघून गेले हे मला कळलंच नाही. आणि शेवटी त्यांची जाण्याची वेळ आली घरी वापस. घरी जाताना आई बाबा, खरं तर आपल्याला तर खूप वाईट वाटतंच, पण आपल्यापेक्षा जास्त त्यांच्या नातवंडाला वाईट वाटतं. सिया जाताना अक्षरशः रडकुंडीला आली होती, रडत होती. तिला नको जायला असं वाटत होतं. त्यांना सोडून आल्याच्या नंतर पण ती खूप रडली. किती वाटलं तरी आपण आई वडिलांजवळ जास्त राहू शकत नाही, किंवा आई वडील पण आपल्याकडे राहत नाहीत शक्यतो. पण आई वडिलांना सोडून जाताना किंवा ते आपल्याला सोडून जाताना खरंच खूपच वाईट वाटतं. परत कधी भेट होईल पुढची असं वाटतं. ठीक आहे, पण आता कशा प्रकारे मी आई बाबांना मग बाय केलं आणि आई बाबांची अशा प्रकारे इथं ट्रिप संपली. कसं काय तरी म्हटलं चांगली कशी दिसते एवढी. नाही मला वाटलं काल पुसली एवढी काय चांगली झाली काय पुसली नाही का. हो हो बाय 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 बाय. लाव सर